नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण गोल्डमध्ये एक सिंपल टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की आपण आता सध्या गोल्डमध्ये आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की मार्केटचा पहिला ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. मार्केटचा ट्रेंड ज्या दिशेने असेल त्याच दिशेने आपल्याला जायचं आहे. म्हणजे नदीच्या प्रवाहाबरोबर जायचं आहे, नदीच्या प्रवाहाच्या अपोजिट दिशेने आपल्याला जायचं नाही. आता ट्रेंड कोणत्या टाईम फ्रेममध्ये आयडेंटिफाय करायचा, बऱ्याच जणांचं कन्फ्युजिंग असतं. तर 4 आवरली आणि डेली टाईम फ्रेम हे पुरेसं आहे. वीकली आणि मंथलीसुद्धा यूज करू शकता, पण 4 आवरली आणि डेली आपल्याला पुरेसं आहे. त्यामध्ये ट्रेंड आयडेंटिफाय करू शकता तुम्ही. आता सध्या मी 4 आवरली टाईम फ्रेममध्ये आहे आणि ते तुम्ही बघू शकता की मार्केट काय आहे, एक अपट्रेंडमध्ये आहे. आता डेली टाईम फ्रेममध्ये बघूया आपण, म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला. जर जास्त असं चॉपी मार्केट दिसत असेल तर तुम्ही डेली टाईम फ्रेम किंवा वीकली टाईम फ्रेम यूज करून मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करू शकता. आता ह्या इथे बघा, मार्केटने हा काय केलेला आहे, ह्या इथे बघा, ही जी रॅली दिसते तुम्हाला, हे हायर हाय, हायर लो आणि हायर आहे. आता ह्यो जो प्रिवियस आपला हायर आहे तो पहिला मार्क करून घेऊया. हा आपला काय आहे, एक सपोर्ट झोन आहे. आणि रेजिस्टन्स झोन कोणता असेल, तर हा आपला रेजिस्टन्स झोन आहे. तर मार्केट काय कराय ह्यामध्ये आहे. तर आपण वाट काय बघायची आहे की मार्केट ह्या सपोर्ट झोनला येण्याची वाट बघायची आहे. आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, एक बाय साईडचा ट्रेड फाइंड आउट करायचा आहे. बाय साईडचा ट्रेड काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे ह्या लेवलवरून. ही आपली मेजर लेवल आहे, हे लक्षात घ्या. जर समजा मार्केट इथं न येता इथूनच ब्रेकआउट झालं तर काय करायचं आहे, इथूनच आपल्याला बाय साईडला घ्यायचं आहे. एकंदरीत काय की आपण बाय साईडला राहायचं आहे, म्हणजे मार्केटच्या ट्रेंडबरोबर आपल्याला जायचं आहे. आता छोट्या टाईम फ्रेममध्ये बघूया आपण काय आहे, आवली टाईम फ्रेममध्ये बघूया. आता आवरली टाईम फ्रेममध्ये मार्केट काय डाऊन ट्रेंड आहे. आता ह्यात कन्फ्यूज व्हायचं नाही, आपल्याला बाय साईडलाच राहायचं आहे, आपल्याला सेल साईडला राहायचं नाही. पण जे काय म्हणतात, जे एक्सपिरियन्स ट्रेडर आहेत ते ह्या इथे एक छोटासा स्कॅल्प करू शकतात त्याने. ही जी लेवल आहे बघा, मार्केटने काय केलेलं आहे, हे एक रॅली, त्यानंतरनं एक लोअर आहे आणि हा लोअर लो बनवलेला आहे. म्हणजे 1 2 3 मूव कंप्लीट केलेली आहे. ज्यांना मार्केटचं स्ट्रक्चर माहीत नसतं कसं मार्क करायचं, किंवा हायर लो हायर हाय, लोअर लो लोअर हाय लोअर लो, हे जे माहीत नाही त्यांनी कमेंटमधून कळवा की ह्याचा एक व्हिडिओ बनवून द्या, मी त्याचाही व्हिडिओ बनवून देईन. एकदम मार्केटमध्ये एकदम असं स्पष्ट राहायचं, मार्केट इझीमध्ये बघायला प्रयत्न करायचा. जेवढं तुम्ही अवघड करून घ्याल, म्हणजे इकडून एक ट्रेंड लाईन हे सगळं करत बसला तर खूप कन्फ्युजिंग आहे हे, आणि ह्यातून कधी बाहेर पडणार नाही तुम्ही. फक्त या 2 गोष्टीवर काम करायचं, म्हणजे की झोन हे जे आपले जे आहेत हे सपोर्ट झोन, रेजिस्टन्स झोन, ह्या लेवलवरतीच काम करायचं. म्हणजे मार्केट काय तुम्हाला इझीमध्ये बघता येईल. हा एक आपला सपोर्ट झोन आहे. इथून आता ह्या मार्केटने हा सपोर्ट झोन जर ब्रेक केला तर सेल साईडला जाऊ शकता ह्या लेवलपर्यंत. बाय साईडला कधी जायचं, बाय साईडला ही लेवल ब्रेकआउट केल्यानंतर, म्हणजे हा रेजिस्टन्स झोन ब्रेकआउट केल्यानंतर. आता तुम्हाला एक टिप देतो मी, ह्या इथे जर नीट बघितला, ह्या सपोर्ट झोन ही जी रेंज दिसते ह्याच्यावर एकसुद्धा बॉडी क्लोज झालेली नाही आहे. ह्या मोठ्या मोठ्या विक्स बघा, मार्केटने काय केलेल्या आहेत, विक्स सोडलेल्या आहेत. आता ह्या विकला आपण मार्क करून घेऊया. आता लक्ष द्या, जर समजा मार्केट ब्रेकआउट झालं आणि इथूनच ह्या रेषेच्या आतच जर रिटेस्ट झाला तर तो रिटेस्ट मानला जात नाही. कारण का, ही जी रिजेक्शन लेवल आहे ही, तर मार्केट काय ह्या रिजेक्शन लेवलच्या आतच जर क्लोज झालं तर तो एक फेकआउट असतो. तर काय केलं पाहिजे, ह्या रेषेच्या वर, म्हणजे ह्या विकच्या वर बॉडी कॅन्डलची क्लोज झाली पाहिजे आणि मग रिटेस्ट झाला पाहिजे, मग तो रिटेस्ट मानायचा, मग आपण बाय साईडला जाऊ शकतो. जोपर्यंत बॉडी वरती क्लोज होत नाही तोपर्यंत आपण बाय साईडला जायचं नाही. आता इथून रिटेस्ट झाला,
इथून रिटेस्ट झाला तर आपण काय करायचं आहे, सोडून द्यायचं आहे, अवॉइड करायचं आहे तो, जास्त डोक्याला ताप घ्यायचा नाही. आणि जर समजा इथून बॉडी क्लोज झाली आणि परत रिटेस्टला आला तर मग बाय साईडला तुम्ही जाऊ शकता. तर हे होतं आपलं आजचं ॲनालिसिस. हां, एंट्री टाईम फ्रेम सांगतो तुम्हाला. जर तो 4 आवरली किंवा डेली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही मार्केटचं स्ट्रक्चर बघत असाल, म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन जर काढत असाल, तर तुम्हाला एंट्री ही 15 मिनिट किंवा आवरली टाईम फ्रेममध्ये काढली पाहिजे. आणि जर आवरली टाईम फ्रेममध्ये जर मार्केटचं स्ट्रक्चर बघत असाल, सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन, तर तुम्हाला 15 मिनिट किंवा 5 मिनिटामध्ये ही एंट्री घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. आता त्यापेक्षा कमी याच्यात जर तू घेणार असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण हे सफिशियंट आहे टाईम फ्रेम. म्हणजे आवरली टाईम फ्रेम जर, म्हणजे तुम्ही ह्याचं कॉम्बिनेशन करू शकता. आवरली टाईम फ्रेमचं एंट्री 5 मिनिट किंवा 15 मिनिट, आणि 4 आवरली आणि डेली टाईम फ्रेमची एंट्री 15 मिनिट किंवा आवरली टाईम फ्रेममध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. तर हा आजचा आपला ॲनालिसिसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमधून कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हां, बेल आयकॉनवरतीही क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. धन्यवाद.